श्री स्वामी समर्थ मित्रांनो, महाशिवरात्र ही शिवरात्र विशेष मानली जाते, कारण या दिवशी केलेले सर्व उपाय फलदायी असतात आणि जीवनात अपार सुख समृद्धी आणतात। जर तुम्ही या दिवशी काही विशेष नियमांचे पालन करता, काही खास गोष्टींचे सेवन करता आणि शिवलिंगावर काही विशेष महत्त्वपूर्ण गोष्टी अर्पित करता, तर तुमच्या घरी धनवैभव आणि सुखाचा वर्षाव होईल। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाशिवरात्रीची शुभ तिथी आणि पूजनाचा योग्य मुहूर्त। या दिवशी केले जाणारे काही खास उपाय, गुप्त गोष्टी ज्या शिवलिंगावरून आणाव्यात। महाशिवरात्रीला गोमातेला खायला देण्यासाठी सर्वात शुभ वस्तू। कोणत्या राशींना यावेळी विशेष लाभ होईल? महाशिवरात्रीला कोणते कार्य करू नये? तर सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण जर तुम्ही ब्रह्मांड नायक चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून, चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पूर्ण श्रद्धेने भगवान शिव आणि माता पार्वतीचे नाव घेत तुमचे दुर्भाग्य समाप्त होऊ शकते। राहू दोष आणि पितृदोष दूर होऊ शकतात आणि तुमच्या जीवनात आनंद येऊ शकतो। महाशिवरात्रीचे महत्त्व। दरवर्षी महाशिवरात्र माघ मासाच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते। या वर्षी हा पर्व 26 फेब्रुवारीला आहे आणि या व्रताचे पारायण दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारी रोजी होईल। हा पर्व भगवान शिव आणि माता पार्वतीजींच्या विवाहाचा दिवस मानला जातो आणि याला अत्यंत शुभ आणि पुण्यदायक मानले गेले आहे। पूजेसाठी सर्वात शुभ वेळ। शास्त्रानुसार या दिवशी 4 पहऱ्यांमध्ये पूजा करण्याचे विधान आहे। प्रत्येक प्रहाच्या पूजेने वेगवेगळे लाभ मिळतात। धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाची प्राप्ती होते। प्रथम पहर संध्याकाळी 6:30 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत राहील। द्वितीय पहर रात्री 9:34 ते 12:39 पर्यंत राहील आणि तृतीय पहर रात्री 12:39 ते पहाटे 3:45 पर्यंत राहील। चतुर्थ पहर पहाटे 3:45 ते सकाळी 6:30 पर्यंत राहील। महाशिवरात्रीला बनणारे दुर्मिळ संयोग। या वर्षी महाशिवरात्रीला विशेष संयोग बनत आहेत, जे या पर्वाला आणखी खास बनवत आहेत। 1. त्रिगयोग। सूर्य, चंद्रमा आणि शनी एकत्र आल्यामुळे हा विशेष योग बनत आहे। 2. सिद्धयोग। या योगात केलेल्या कार्याचे फळ अनेक पटीने अधिक मिळते। 3. अमृत सिद्धी योग। या योगात केलेल्या पूजाने भक्तांच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होऊ शकतात। महाशिवरात्रीला हे विशेष उपाय करा। 1. शिवलिंगावरून ही गुप्त वस्तू आणा। महाशिवरात्रीच्या रात्री जेव्हा तुम्ही शिवलिंगाला अभिषेक कराल, तेव्हा पूजा समाप्त झाल्यानंतर शिवलिंगावर चढवलेले बेलपत्र किंवा धतुरा आपल्या सोबत आणा आणि ते आपल्या पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवा। याने धन आणि समृद्धी वाढते। 2. गोमातेला ही वस्तू खायला द्या। महाशिवरात्रीच्या दिवशी गोमातेला गूळ आणि पिठाची बनवलेली पोळी किंवा हलवा खायला देणे अत्यंत शुभ मानले जाते।
हा भगवान शिवांना प्रसन्न करण्याचा उत्तम उपाय आहे आणि याने पितृदोष सुद्धा समाप्त होतो. 3. ही वस्तू घराच्या मुख्य दरवाजावर लावा. या दिवशी शिवलिंगावर चढवलेला रुद्राक्ष किंवा भस्म घरी आणून मुख्य दरवाजावर लावल्याने घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही आणि सुख समृद्धी कायम राहते. 4. ही एक वस्तू अर्पित करा आणि धनलाभ मिळवा. जर तुम्ही या दिवशी शिवलिंगावर शुद्ध तुपाचा दिवा लावला आणि त्यात केशर टाकलात तर घरात धनाचे आगमन होईल आणि कोणत्याही प्रकारची आर्थिक तंगी राहणार नाही. महाशिवरात्रीला चुकूनही हे कार्य करू नका. 1. शंखाने शिवलिंगाला अभिषेक करू नका. शिवपुराणानुसार भगवान शिवांनी शंखचूड राक्षसाचा वध केला होता, म्हणून शंखाने शिवलिंगाचा अभिषेक वर्जित मानला जातो. 2. दिवसा झोपू नका. या दिवशी उपवास ठेवणाऱ्या भक्तांनी दिवसा झोपू नये, कारण व्रताची पवित्रता यामुळे भंग होऊ शकते. 3. या प्रकारे परिक्रमा करू नका. शिवलिंगाची पूर्ण परिक्रमा करणे वर्जित असते. नेहमी अर्धी परिक्रमा करावी आणि मग मागे हटावे. 4. तामसिक भोजन करू नका. या दिवशी लसूण, कांदा किंवा नॉनव्हेज सेवन करणे वर्जित आहे. त्याऐवजी फलाहार करा किंवा सात्विक भोजन करा. शिवलिंगाचा योग्य अभिषेक कसा करावा? शिवपुराणानुसार भगवान शिवांना दूध, दही, तूप, मध आणि गंगाजल याने अभिषेक करणे सर्वोत्तम असते. जर हे नसेल तर केवळ गंगाजल किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करा. बेलपत्र अर्पित करा. महाशिवरात्रीला भगवान शिवांना बेलपत्र अर्पित करणे अत्यंत शुभ मानले जाते, परंतु ते चढवण्यापूर्वी काही खास गोष्टींचे ध्यान ठेवावे. बेलपत्र कधीही तुटलेले किंवा फाटलेले किंवा कापलेले नसावे. बेलपत्रात 3 पाने पूर्ण रूपाने जोडलेली असावी, कारण शिवलिंगावर एकच बेलपत्र चढवण्याचे महत्त्व 3 पानांमुळेच पूर्ण होते. जर तुम्हाला 3 पेक्षा अधिक पानांची बेलपत्रे मिळाली तर ते दुर्मिळ आणि अत्यंत शुभ मानले जाते. बेलपत्राची गुळगुळीत बाजू शिवलिंगाकडे असावी. महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. महाशिवरात्रीला रुद्राक्ष धारण केल्याने सर्व पाप समाप्त होतात आणि शिवकृपा प्राप्त होते. शिवपुराण आणि लिंग पुराणात या गोष्टींचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे की शिवलिंगाची परिक्रमा करताना सोमपुत्र जलप्रवाह ओलांडणे वर्जित आहे. जर परिक्रमा करताना तुम्ही ते ओलांडले तर त्याचा विपरीत प्रभाव पडू शकतो. म्हणून फक्त अर्धी परिक्रमा करण्याचे विधान आहे, ज्याला चंद्रकार परिक्रमा म्हणतात. ही परिक्रमा भगवान शिवाची कृपा मिळवण्यासाठी अत्यंत उत्तम मानली जाते आणि याने व्यक्तीचे सर्व कष्ट समाप्त होऊ शकतात. महाशिवरात्रीला शिवलिंगावर कोणत्या गोष्टी चढवणे वर्जित आहे? शिवपुराणात या गोष्टींचे विशेष उल्लेख करण्यात आला आहे की काही गोष्टी भगवान शिवांना अर्पित करू नये, जसे की हळद. शिवलिंग पुरुष तत्व आहे आणि हळद स्त्री तत्वाची, म्हणून शिवलिंगावर हळद चढवणे निश्चिंत मानले जाते. 2. सिंदूर आणि रोली या सुद्धा स्त्री तत्वाशी संबंधित गोष्टी आहे, म्हणून त्या शिवलिंगावर अर्पित केल्या जात नाही.
3. तुळशीपत्र. भगवान शिवांना तुळस चढवली जात नाही, कारण ती भगवान विष्णूंना अर्पित केली जाते. केतकी, कणेर आणि कमळाची फुले ही देखील शिवपूजेसाठी वर्जित आहेत. त्याऐवजी तुम्ही बेलपत्र, धातुरा आणि आखरी फुले चढवू शकता. तुटलेले तांदूळ. अक्षता पूजेत अखंड तांदळाचा उपयोग करावा. तुटलेले तांदूळ अपूर्ण मानले जातात आणि ते शिवपूजेत ठेवू नये. महाशिवरात्रीला घरी आणा या 5 गोष्टी आणि मिळवा धनसंपदा. ज्योतिष आणि शिवपुराणानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी काही विशेष गोष्टी घरी आणल्याने धनसंपत्ती वाढते आणि प्रत्येक प्रकारचे दोष समाप्त होतात. 1. नंदीची प्रतिमा. भगवान शिवांचे परम भक्त आणि वाहन नंदीला घरी ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी चांदी, पितळ किंवा पंचधातूने बनवलेली नंदीची प्रतिमा खरेदी करून धनस्थानाच्या ठिकाणी तिजोरीत ठेवल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते आणि भगवान शिवांची कृपा प्राप्त होते. 2. एकमुखी रुद्राक्ष. महाशिवरात्रीच्या दिवशी एकमुखी रुद्राक्ष घरी आणणे खूप शुभ मानले जाते. याला शिवाचे स्वरूप मानले गेले आहे आणि हे सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले आहे. याला भगवान शिवांच्या मंत्रांनी सिद्ध करून घरात स्थापित केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. 3. शिवलिंग. घरात पारद शिवलिंग किंवा कोणत्याही रत्नाने निर्मित शिवलिंग स्थापित करणे वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत शुभ मानले जाते. याने ग्रहदोष, कालसर्पदोष आणि पितृदोष समाप्त होतात आणि घरात सुख शांती कायम राहते. 4. बेलपत्र. महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्र आणून भगवान शिवांना अर्पित केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. या दिवशी घरात बेलपत्र ठेवल्याने वास्तुदोष समाप्त होतो आणि नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो. महाशिवरात्रीला रात्री काही खास उपाय करा आणि अपार धनसंपदा मिळवा. शिवलिंगावर दिवा लावा. शिवपुराणानुसार कुबेर देवतांनी पूर्वजन्मात शिवलिंगाजवळ रात्री दिवा लावला होता, ज्यामुळे ते पुढच्या जन्मात देवांचे कोधाक्ष बनले. याच प्रकारे जर महाशिवरात्रीच्या रात्री शिवलिंगाजवळ दिवा लावला तर धनाशी संबंधित सर्व समस्या समाप्त होऊ शकतात. 2. घरात छोटा शिवलिंग आणून त्याची नियमित पूजा करा. महाशिवरात्रीच्या दिवशी घराच्या मंदिरात शिवलिंग स्थापित करा आणि रोज त्याला जलाभिषेक करा. यांनी माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धन वैभव कायम राहते. 108 वेळा ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. या मंत्राच्या जपाने नोकरी, व्यापार आणि प्रत्येक प्रकारच्या समस्यांचे समाधान होऊ शकते. 3. हनुमान चालीसाचे पठण करा. महाशिवरात्रीच्या दिवशी हनुमान चालीसा पठण केल्याने भगवान शिव आणि हनुमानजी दोघांची कृपा प्राप्त होते आणि जीवनात येणाऱ्या बाधा समाप्त होतात. 4. सुहासिन महिलांनी सुहागचे साहित्य द्या. जर तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्यांनी परेशान असाल तर महाशिवरात्रीला कुठल्याही सुवासिनी महिलेला सिंदूर, बांगड्या, बिंदी, कुमकुम आणि अन्य सुहाग सामग्री दान करा. याने पती पत्नीच्या संबंधात मधुरता येते आणि सुख शांती कायम राहते. गरिबांना अन्न दान करा आणि धनाचे दान करा. शास्त्रानुसार या दिवशी गरिबांना भोजन दिल्याने आणि धनदान केल्याने जुने पाप नष्ट होतात
आणि व्यक्तीला अक्षय पुण्य प्राप्त होते. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवांची कृपा मिळवण्यासाठी हे उपाय सर्वोत्तम मानले जातात आणि जर या दिवशी विशेष दान आणि पूजा विधींचे पालन केले गेले तर याचे फळ लवकर प्राप्त होते. महाशिवरात्रीच्या दिवशी बेलवृक्षाखाली खीर आणि तुपाचे दान केल्याने विशेष लाभ प्राप्त होतो. असे केल्याने महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि आयुष्यात सुख सुविधा प्राप्त होतात. हा उपाय केल्याने कार्यामध्ये यश मिळते, आर्थिक स्थिती मजबूत होते आणि प्रत्येक प्रकारच्या बाधा समाप्त होतात. आता व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केले नसेल तर एक लाईक नक्की करा आणि भगवान शिवांच्या आशीर्वादाला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा. याने प्रत्येक भारतीय नागरिकापर्यंत ही संपूर्ण महत्त्वाची माहिती पोहोचेल आणि ते देखील महाशिवरात्रीच्या पवित्र दिवसाचा पूर्ण लाभ घेऊ शकतील. गोमातेला खाऊ घालण्याचे विशेष उपाय. महाशिवरात्रीच्या दिवशी गोमातेची सेवा करणे अत्यंत पुण्यकारी मानले गेले आहे. या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत तुम्ही गूळ आणि ताजी पोळी घेऊन गोमातेला अर्पित केली पाहिजे. ही पोळी शिळी नसावी तर त्याच दिवशी बनवलेली आणि गरम असावी. पोळीमध्ये थोडासा गूळ ठेवा आणि त्यासोबत एक तुळशीचे पान देखील ठेवा. त्यानंतर श्रद्धा भक्तीने गोमातेला खाऊ घाला. हा उपाय केल्याने गोमातेचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनातील सर्व समस्या हळूहळू समाप्त होऊ लागतात. यामुळे आर्थिक प्रगती, सुख, समृद्धी आणि कौटुंबिक शांती कायम राहते. महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या गोष्टी आवर्जून खाल्ल्या पाहिजेत? महाशिवरात्रीच्या दिवशी काही विशेष खाद्यपदार्थांचे सेवन करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी थोड्या प्रमाणात भांगचे सेवन करणे शिवभक्तांसाठी विशेष फलदायी मानले जाते. असे सांगितले जाते की जो कोणी व्यक्ती महाशिवरात्रीच्या दिवशी हलक्या प्रमाणात भांग खातो त्याला भगवान शिवांची विशेष कृपा प्राप्त होते. त्याला एका छोट्या गव्हाच्या दाण्यासमान प्रमाणात खाल्ले जाऊ शकते, परंतु त्याला अधिक प्रमाणात घेऊ नये कारण याचा प्रभाव अत्यंत तीव्र असतो. हा उपाय केल्याने भगवान शिवांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात येणारे अडथळे दूर होतात. महाशिवरात्रीच्या दिवशी कोणते दान केले पाहिजे? महाशिवरात्रीला काही विशेष वस्तूंचे दान केल्याने अत्यंत शुभ फळ प्राप्त होते. शास्त्रात सांगितले गेले आहे की या दिवशी केलेल्या दानाचा दुप्पट फळ मिळते. 1. जलदान. या दिवशी कुठल्याही गरजू व्यक्तीला शुद्ध जल पाजणे अत्यंत पुण्य कार्य असते. जलाचे दान केल्याने पितृदोष समाप्त होतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. 2. कच्च्या दुधाचे दान. महाशिवरात्रीच्या दिवशी गाईचे कच्चे दूध शिवलिंगावर अर्पित केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि मनाला शांती प्राप्त होते. जर या दुधाचे दान गरजू व्यक्तीला केले गेले तर याने चंद्र मजबूत होतो आणि मानसिक शांती मिळते. 3. तुपाचे दान. गाईच्या दुधापासून बनवलेले शुद्ध देसी तुपाचे दान केल्याने दरिद्रता समाप्त होते आणि बुद्धी व ज्ञान प्राप्त होते. हा उपाय आर्थिक समस्यांना दूर करतो आणि जीवनात स्थिरता आणतो. 4. काळ्या तिळांचे दान. महाशिवरात्रीच्या दिवशी काळ्या तिळाचे दान केल्याने पितृदोष समाप्त होतो. जर कुठल्या व्यक्तीच्या कुंडलीत शनी दोष असेल तर तिळाचे दान केल्याने त्याचा प्रभाव कमी होतो, कारण शनिदेव स्वतः भगवान शिवांचे शिष्य होते. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून, चॅनेलला सबस्क्राईब करून
कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.